संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात फरार असलेले आरोपी वाल्मिक कराड यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे। यामुळे सीआयडी मुख्यालयाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या घटनेमुळे धनंजय मुंडे समर्थकही मुख्यालय परिसरात जमू लागल्याचं दिसून येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीने व्यापक तपास मोहीम सुरू केली होती। तसेच या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया राबवली जाते। वाल्मिक कराड यांना या हत्येचा मुख्य सूत्रधार मानलं जात असून यावरून राजकीय वातावरणही तापलंय। भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाल्याचं समजतंय। सीआयडीच्या पथकांनी मागील 15 दिवसांपासून कराड यांचा शोध घेतला होता। त्याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आढळले होते, मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद असल्याचं निष्पन्न झालंय। दरम्यान कराड आपल्या काही निकटवर्तीयांशी संपर्कात असल्याचा दावा आमदार धस यांनी केला होता। सीआयडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला। यात त्यांनी केज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या तक्रारीला खोटी ठरवलंय। मी पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण जाते। संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जे खरे गुन्हेगार आहे त्यांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी। माझे या प्रकरणाशी कोणतेही संबंध नाहीये, मात्र तपासात मी दोषी ठरलो तर न्यायालयाकडून मिळालेली शिक्षा मी स्वीकारेन, असे कराड यांनी या व्हिडिओत म्हटलंय। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। या घटनाक्रमामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून तपासाचा पुढील टप्पा कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।